सर्व मैत्रिणींना नमस्कार आणि आजच्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनापासून महिला दिन म्हणण्यापेक्षा जागतिक महिला सन्मान दिनाच्या सर्व महिलांना मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणीनं बोलण्याचा विषय असा होता की आज 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्वांचे सन्मान केले जातात किंवा महिला दिन साजरा केला जातो. पण ह्या महिला दिनाच्या ह्याच्यामध्ये मी कुठे आहे, माझं अस्तित्व काय, हा एक प्रश्न आहे. तर तो प्रश्नांची उकल करण्यासाठी मला तुमच्याशी 2 शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी आज हा व्हिडिओ व्हायरल करते आहे. तर सर्वांना एक विनंती आहे, आपल्या सर्वांकडे फक्त किती तास आहेत? 24 तास आहेत. मला 24 तासाचं गणित जे आहे तर ते सांगायचं होतं. 24 तासाच्या गणितामध्ये आपल्याला 8 तास झोप लागते, 8 तास काम करावं लागतं. पण उरलेली 8 तास आपण काय करतो आहे ह्याचा विचार करून त्या वेळेचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच म्हणजे माझ्याकडे जसा वेळ आहे तसा तुमच्याकडे देखील वेळ आहे. पण त्या वेळेला बांधून आपण पुढे काय करू शकतो, हा एक विचार आजच्या दिवशी मला तुम्हाला सांगायचा होता. माझ्या यशोगाथेमध्ये सांगण्याचा एक प्रयत्न केला. मी पण सर्वसामान्य गृहिणी होते. म्हणजे अगदी काही थोडीशी स्वप्न होती पण ती पूर्ण करता आली नाहीत. शाळेचं शिक्षण असेल, माझे वडील मिल कामगार असल्यामुळं मला काही पुढचं शिक्षण घेता येत नव्हतं त्यावेळेस. ग्रॅज्युएशनपर्यंत कसंबसं शिक्षण झालं. लग्नानंतर एक विचार होता की मला पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. सोशल इव्हेंटमध्ये काम करताना खूप छान वाटायचं की अरे आपण हे काम करतो आहे, मनाला फार समाधान वाटायचं मला. पण सामाजिक कार्य करत असताना एक विचार आलं की मला MSW हे माझं स्वप्न होतं, करायचं होतं. पण मला संधी तशी नव्हती मिळाली. पण लग्नानंतर 12 वर्षानंतर मी माझं MSWचं शिक्षण पूर्ण करून माझं ते स्वप्न पूर्ण केलं. आणि एक यशस्वी वाटचाल करताना प्रत्येक महिलेला ज्या अडचणी असतात, लग्नानंतरच्या समस्या असतात किंवा काही गोष्टी असतात, त्या प्रत्येक ह्याला फेस करत करत पुढे जावं लागतं. जसं तुम्ही आहात तशी मी पण आहे. पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा एक रडण्याचा योग आला, म्हणजे म्हणतात ना, रडले पण मी लढले. लढत लढत गेले आणि पुढचा हा प्रवास माझा यशस्वी होत गेला. यश अपयश या सगळ्या गोष्टी बघत असताना विचार करत गेले की मला ह्या यशातून काय शिकता आलं आणि ह्या अपयशातून मला काय शिकता येईल. म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली विचार करत करत मी पुढे गेले. पुढे जाण्याचाच विचार करत गेला आत्तापर्यंत. मागे वळून बघायचं, पण मागच्या गोष्टीतून काहीतरी शिकून नक्कीच पुढे जायचं आहे. हे काम करत असताना विचार आला की अरे मी तर गृहिणी पण आहे, मी गृहिणी म्हणून काम करते. नंतर मी सर्व्हिसला लागले. सर्व्हिस अंगणवाडी जॉब आहे, तो जॉब करत करत मला काहीतरी करायचं होतं. दुपारचा वेळ निवांत असायचा. आय थिंक वेळ होता माझ्याकडे, पण मी काय करू हा विचार होता. काही घरच्या अडचणी आल्या त्यावेळेस समजलं की अरे आपण ह्या अडचणीतून मात केलं पाहिजे, म्हणून पुढे विचार केला. हे सगळं करत असताना एका आजाराला सामोरं जावं लागलं, तो आहे थायरॉईडचा. थायरॉईडचा आजार मला झाल्यानंतर मला फार समस्यांना तोंड द्यावं लागलं. कारण पूर्ण घर माझं विस्कळीत झालं होतं. हे विस्कळीत झालेलं घर बांधण्यासाठी मला काहीतरी करायचं होतं. त्यावेळेसच एक खूप सुंदर अशी कंपनी माझ्यासोबत आली, म्हणजे ती आहे धन्वंतरी. कंपनी वगैरे हे म्हणण्यापेक्षा मला आयुर्वेदावर विश्वास होता आणि घेऊन बघूया हरकत काय आहे. कारण देव प्रत्येक ठिकाणी संधी देत असतो. संधीचं सोनं करणं हे मला आवडायचं. मी घेतलं. त्यातले काही सप्लिमेंट्स घेतले. मला स्वतः वापरले मी. मला खूप चांगला रिझल्ट आला. माझ्या फॅमिलीमध्ये काही थोड्याशा समस्या होत्या, तर त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मला त्याचा उपयोग झाला. माझ्या मुलीला अचानक कॅल्शियम डिफिशियन्सी वाढली आणि तिला मला रात्री 2:30-3 वाजता मला सोलापूरच्या दवाखान्यात न्यायचं वेळ त्यावेळेस आली होती. म्हणजे माझा थायरॉईड, मुलीची कॅल्शियमचा प्रॉब्लेमचा इश्यू आमच्याकडे होता. त्यासाठी तिला मला ट्रीटमेंट द्यावी लागली. ह्या सगळ्या प्रसंगातून पुढे जाताना विचार केला, चला माझी फॅमिली जर दवाखान्यासाठी मला खर्च करावा लागत असेल किंवा त्रास होत असेल, तर आपण काहीतरी वापरून बघूया. म्हणून धन्वंतरीचे काही प्रोडक्ट्स मी त्यावेळेस वापरले. खूप सुंदर रिझल्ट आला. एक विचार आला, माझ्या मुलीला जर कॅल्शियमचा प्रॉब्लेम त्यावेळेस आलेला असेल, तर मला असं काही करता येईल का, की इथून पुढे कुठल्याही फॅमिलीमध्ये कुणालाही कॅल्शियमचे प्रॉब्लेम्स उद्भवू नये यासाठी. तो विचार त्यावेळेस घेतला. जसं मला थायरॉईडमध्ये चांगला रिझल्ट मिळाला, मुलीला पण चांगला रिझल्ट मिळाला, तसा विचार करत गेले आणि धन्वंतरीशी कधी कनेक्ट झाले समजलं नाही मला.
कनेक्ट झाल्यानंतर बोन डेन्सिटीचे इव्हेंट घेत गेली. सुरुवात अशीच झाली. म्हणजे हाडातलं कॅल्शियम तपासणी शिबिर ही माझ्या कार्यक्रमाची पहिली सुरुवात. प्रत्येक गावात जायची आणि भेटायची, कॅल्शियमची शिबिरे घ्यायची का म्हणून गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना भेटून ही सुरुवात झाली. काम करत करत मी कशी पुढे आले आय डोंट नो. पण मी करत गेले. आज गेली 4 वर्ष 5 वर्ष झालं मी धन्वंतरीसोबत आहे. आणि हे करत असताना माझं कुटुंब दवाखान्यापासून सुरक्षित झालं. माझं आरोग्य सुरक्षित झालं माझ्या कुटुंबाचं. आणि आमचं खूप चांगल्या पद्धतीचं काम, एक डेव्हलपमेंट चांगली झाली. वेळ तेवढाच होता, जो माझ्याकडे आहे तेवढा तुमच्याकडे आहे. त्याच वेळेला बांधत मग प्लॅनिंग करत गेले, की मला सकाळचं गृहिणीचं काम, नंतरची शाळा, त्याच्यानंतर मला माझं ऑफिस आहे. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं मिळून कॉम्प्युटर टायपिंगचं काम करायचो. ते बघत मला पार्ट टाईममध्ये धन्वंतरीचं काम करावं असा विचार आला आणि करत गेले. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना खूप चांगले रिझल्ट्स गेले. कुणाला शुगरचे प्रॉब्लेम होते, कुणाला PCODचे प्रॉब्लेम होते. काही माझ्यासोबत महिला होत्या, महिलांचे काही प्रॉब्लेम्स, त्याच्यातून त्यांना मी बरं करत गेले. आय थिंक बरं करणं हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तर ते करत गेलं, कॉन्फिडन्स वाढला आणि रिझल्ट देत गेले. खूप छान वाटलं. असे आनंद मला मिळत गेले आणि शिवाय पैसाही माझ्याकडे आला. हे बघा, कामाचा पैसा मिळतो, पण त्या पैशाला जेव्हा आशीर्वादाची जोड असते ते फार महत्त्वाचं असतं. तसा पैसा कमवायला आनंद वाटला, एन्जॉय पण करत गेले. आणि म्हणजे एक आनंदाचा क्षण असा होता, की मला बाहेरगावी जायचं होतं कुठं तर, पण लग्नात बरेच दिवस जमलं नव्हतं. पण धन्वंतरीमुळं पहिल्यांदा महाबळेश्वरला जायचं योग आला. त्याच्यानंतर अशी बरीचशी गावं आम्ही गेलो. 5 स्टार हॉटेलला जाण्याचा योग आला. म्हणजे एक मला काम पण मिळालं चांगलं, मला प्रोडक्टचे चांगले रिझल्ट पण आले. माझ्या फॅमिलीमधलं हॉस्पिटलचं जे काही मला जावं लागत होतं ते पण थांबलं. पैसाही येत गेला, समाधान, आशीर्वाद हे जर सगळं मिळत असेल तर करायला काय हरकत आहे. रमेश पाटील सरांना, आदरणीय रमेश पाटील सरांना भेटण्याचा योग आला. त्यांना पाहिल्यानंतर एक वडीलधारी मंडळी मला दिसून आली आणि त्यांचा जो आशीर्वाद त्यावेळेस मिळाला आणि त्यांचे विचार ऐकले, त्या विचाराने मी प्रेरित होऊन नक्कीच हे काम पुढं करायचा विचार केला आणि आज तागायत माझं कामकाज व्यवस्थित चालू आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व मैत्रिणींना एक विनंती आहे, की मी आणि माझं कुटुंब कसं सुरक्षित ठेवता येईल. आपण घरच्या मॅनेजर आहोत आणि ह्यासाठी आपण करूया सुरुवात माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून. असा विचार करून काम करूया. कंपनी प्रोडक्ट सगळीकडे आहेत, पण ह्याच कंपनीसोबत का आपण माहिती करून घेऊया. विचारांनी काम करूया आणि जेव्हा विचारांची पेरणी होते तेव्हाच तिथे यश नक्की असते, असा माझा एक ठाम विश्वास आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आजच्या महिला दिनाच्या. आणि नक्कीच हे यश आपल्या सर्वांच्या सोबत नक्कीच येणार आहे. फक्त तुमचा वेळ कुठे आपण घालवायचा, जो 24 तासाचा वेळ सांगितला तो कुठे घालवायचा आपणच ठरवायचा आहे. परवाच्या कार्यक्रमामध्ये लखपती महिला हा जो सन्मान आम्हाला धन्वंतरीकडून मिळाला. आपण पैसे कमावतो, पण लखपती महिला सन्मान हे मिळणं एवढं सोपं नाही आहे आणि त्यातनं मिळणारं समाधान हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण ह्यासाठी काम करूया आणि सर्वजण नक्की मिळून पुढे जाऊया. तुम्हाला कधीही कुठल्या समस्या असतील तर आपण एकमेकीशी संपर्कात राहूया. आणि आजच्या ह्या माझा व्हिडिओ तुम्ही बघून तुमच्या काही समस्या असतील तर नक्की सांगाव्यात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या, जागतिक महिला सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.